आणखी एक या संदर्भात महत्त्वाची बातमी। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात मोठी बातमी। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे। घैसास हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये देखील कार्यरत आहेत आणि त्यांचं स्वतःचं देखील खासगी हॉस्पिटल आहे। तिथे देखील आता तोडफोड करण्यात आली आहे। भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे। डॉक्टर घैसास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये देखील कार्यरत आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेला पैशांसाठी उपचारास नकार देण्यात आला होता। घैसास या डॉक्टरांचं नाव आहे, त्यांचं हे खासगी रुग्णालय आहे। आपण पाहू शकतो या सगळ्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी आहेत, त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे। हे बघा, चैतन्य घैसास, दिलीप घैसास, चिन्मय घैसास, हे घैसास यांचं हे खासगी रुग्णालय आहे। जे सुश्रुत घैसास जे आहेत ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार करतात किंवा त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात आणि त्यांनी या महिलांकडून, या कुटुंबियांकडनं, भिसे कुटुंबियांकडनं 10 लाखांची मागणी केली होती आणि त्यानंतर 10 लाख उपलब्ध न झाल्यामुळे एकूण जे काही भिसे कुटुंबीय आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणावरनं दुसरीकडे त्यांच्या पेशंटला अर्थात तनिष्का भिसे यांना हलवण्यात आलं आणि या दरम्यानच त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि त्यामुळे आपण पाहू शकतो या सगळ्या घटनेमुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती सर्व स्तरातून टीका होताना दिसते आणि एकूणच ज्या पद्धतीने या सगळ्या निष्काळजीपणा हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा पाहायला मिळाला, त्यामुळे आपण पाहू शकतो सगळ्याच पक्षीय होतात लोकांना आणि एकूण सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आलेला आहे त्यामध्ये डॉक्टर घैसास आणि इतर कर्मचाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। याचाच कुठेतरी संताप हा या सगळ्या पक्षातल्या लोकांना, भाजप महिला मोर्चांच्या पदाधिकाऱ्यांना आलेला आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो ही तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण कॅमेरामन अभित शिवनसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।